अगदी जुनी आणि पारंपरिक पद्धतीने बनवलेली ही पुरणाची भरली कडाकणी बनून तयार झालेली आहे। अगदी हलकी फुलकी पोकळ आणि मस्त चविष्ट खमंग त्याचबरोबर अगदी खुसखुशीत अशी ही कडाकणी बनून तयार होते। नमस्कार, मी सुवर्णा रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण अगदी पारंपरिक अशी ही पुरणाची भरली कडाकणी कशी करायची ते बघणार आहोत। तर ही कडाकणी करताना प्रमाण मोजून घेण्यासाठी घरातील अशी एक वाटी घ्यायची आहे। तुम्ही जर जास्त प्रमाणात ही कडाकणी करणार असाल तर वाटी थोडीशी मोठी घ्या किंवा हेच प्रमाण दुप्पट तिप्पट घेऊ शकताय। तर आता या वाटीने एक वाटी मी गूळ घेतलेला आहे। तर इथे हा गूळ मी थोडासा चिरून घेतलेला आहे। गूळ चिरून किंवा खिसून घ्यायचा म्हणजे तो पटकन पाण्यामध्ये विरघळला जातो। या पारंपरिक कडाकणीमध्ये गुळाचाच वापर केला जातो आणि गुळामुळे कडाकणीला खूप छान स्वाद येतो। पण तुम्हाला जर साखर वापरायची असेल तर तुम्ही साखर वापरू शकता किंवा अर्ध गूळ आणि अर्धी साखर वापरला तरी चालेल। तर इथे मी सपाट वाटी हा गूळ घेतलेला आहे। पण तुम्हाला जर कडाकणी जास्त गोड आवडत असेल तर अगदी शिगोशिक वाटी भरून गूळ घेतला तरी चालू शकतं। तर आता एक वाटी गूळ घेतलेला आहे आणि पाव वाटीपेक्षा थोडंसं जास्त यामध्ये मी पाणी घालते। पाणी यापेक्षा जास्त घालायचं नाही, अगदी पाव वाटी पाणी घातला तरी चालेल किंवा गूळ भिजेल इतकंच पाणी यामध्ये घालायचं आहे। तर आता याच्यामध्ये पाणी थोडंसं कमी पडलं तरी चालेल, कारण आपण वरून थोडंसं पाणी घालू शकतो। पण पाणी जर जास्त झालं तर आपलं हे पुरणाचं मिश्रण अगदी सैलसर होईल आणि कडाकणी बिघडू शकते, त्यामुळे अगदी कमी पाणी घालायचं आहे। तर हा गूळ पाण्यामध्ये विरघळण्यासाठी मी बाजूला ठेवून देते आणि आता पुरणासाठी इथे आपल्याला बेसन भाजून घ्यायचं आहे। तर इथे मी 2 वाटी बेसन घेतलेलं आहे। तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे एक वाटी मी प्रमाणासाठी जी घेतलेली आहे त्याच वाटीने सगळं प्रमाण मोजून घेते। एक वाटी गूळ घेतला होता, 2 वाटी इथे मी बेसन घेतलेलं आहे। बेसन बारीक घ्यायचं आहे आणि चाळून घ्यायचं आहे। तर हे बेसन आपल्याला तूप तेल काहीही न टाकता मंद गॅसवरती किंवा अगदी बारीक गॅसवरती 2 ते 3 मिनिटे भाजून घ्यायचं आहे। हे बेसन न भाजता सुद्धा तुम्ही याचं पुरण बनवू शकता, पण कडाकणी खाताना बेसनाचा कच्चा स्वाद तोंडामध्ये लागू नये यासाठी आपल्याला हे बेसन भाजून घ्यायचं आहे। गॅस खूप मोठा करायचा नाही आहे, कारण या बेसनाचा आपल्याला रंग बदलायचा नाही आहे। अगदी खमंग असा याचा वास आला पाहिजे आणि खरपूस असं हे भाजलं पाहिजे बेसन, इतकंच आपल्याला भाजायचं आहे किंवा या बेसनाचा कच्चेपणा निघून गेला पाहिजे इतकंच आपल्याला हे बेसन भाजून घ्यायचं आहे। असं बेसन भाजून केलेल्या पुरणाची कडाकणी अगदी खमंग आणि फार चविष्ट लागते। तर इथे अगदी बारीक गॅसवरती 2 ते 3 मिनिटे हे बेसन मी भाजून घेतलेलं आहे आणि आता हे बेसन आपल्याला पूर्णपणे थंड करायचा, गॅस मी बंद केलेला आहे। तर हे बेसन थंड होते, गूळ पाण्यामध्ये विरघळला जातोय, तोपर्यंत आपण इथे कणिक भिजवून घेऊया। तर याच वाटीने मी 2 वाटी इथे गव्हाचं पीठ घेते। तर ही पारंपरिक भरली कडाकणी गव्हाच्या पिठाचा वापर करूनच बनवली जाते, पण तुम्हाला इथे जर मैदा वापरायचा असेल तर मैद्याचा वापर करू शकता किंवा अर्धा मैदा आणि अर्ध गव्हाचं पीठ घेतला तरी चालेल। हे गव्हाचं पीठ अगदी बारीक घ्यायचं आहे आणि मैद्याच्या चाळणीने चाळून घ्यायचं आहे। आणि आता याच्यामध्ये अगदी बारीक असा 2 चमचे रवा घालायचा आहे। रवा यापेक्षा जास्त घालायचा नाही आहे, अगदीच 2 चमचे रवा यामध्ये आपल्याला घालायचा आहे। अगदी चिमूटभर यामध्ये मी मीठ घालते आणि अगदी चिमूटभर हळद घातलेली आहे। घातलेलं सगळं साहित्य एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे। तर शक्यतो तेलाचाच वापर मोहन म्हणून करायचा आहे। तुपाचा जर वापर करणार असाल तर अगदी थोडंसं तुपाचा वापर तुम्ही इथे करू शकता। तर या पळीने एकच पळी मी यामध्ये तेल घालते। तेल गरम केलेलं नाही आहे, साधंच तेल इथे मी वापरलेलं आहे। नाश्त्याच्या चमच्याने अगदी 2 चमचे तेल इथे मी वापरलेलं आहे, यापेक्षा जास्त तेल घालायचं नाही आहे। तूप घातलं तर अगदी अर्धा चमचा वितळवून घाला। तुपाचं मोहन किंवा तेलाचं मोहन जास्त होता कामा नये, कारण वरचं आवरण अगदी खुसखुशीत झालं तर ही कडाकणी तळताना फुटू शकते किंवा फाटू शकते। तर घातलेलं तेल या पिठामध्ये मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि आता हे जे तेल घातलं होतं ते या पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे। तर या पिठाला घातलेलं तेल व्यवस्थित असं मी चोळून घेतलेलं आहे आणि आता या पिठाचा आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे। तर इथे पाण्याचा वापर करून आपल्याला याचा छान सॉफ्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे। इथे मी थोडं थोडं पाणी टाकून याचा गोळा मळून घेते। चपातीचं कणिक भिजवतो तसा सॉफ्ट गोळा याचा आपल्याला मळून घ्यायचा आहे। तर इथे अगदी सॉफ्ट असा हा गोळा मी मळून घेतलेला आहे।
खूप घट्ट नाही आहे किंवा अगदीच सैलसर नाही आहे, असा सॉफ्ट गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे। तर आता हा गोळा आपल्याला भिजण्यासाठी ठेवून द्यायचा आहे। तर एक 5 ते 10 मिनिट हा गोळा मी भिजण्यासाठी ठेवून देते किंवा याचं पुरण बनवेपर्यंत हा गोळा भिजू द्यायचा आहे। तर याच्यावरती झाकण लावून हा गोळा मी भिजण्यासाठी ठेवून देते। पुरण करण्यासाठी गूळ पाण्यामध्ये विरघळण्यासाठी ठेवला होता। तर गूळ पाण्यामध्ये व्यवस्थित विरघळलेला आहे। जर गुळाचे खडे राहिले असतील तर हे पाणी तुम्ही गाळून घेऊ शकता। आणि हे बेसन सुद्धा पूर्णपणे थंड झालेलं आहे। बेसन पूर्णपणे थंड झाल्यानंतरच या गुळाच्या पाण्यामध्ये घालायचं आहे। बेसन जर गरम असेल तर या गुळाच्या पाण्यामध्ये घातल्यानंतर हे मिश्रण सगळं सैलसर होऊ शकतं। तर आता या पुरणामध्ये सुद्धा अगदी चिमूटभर मीठ आपल्याला घालायचं आहे। कणिक भिजवताना थोडंसं मीठ घातलं होतं, त्यामुळे अगदी चिमूटभर मीठ यामध्ये घातलेलं आहे आणि अगदी चिमूटभर हळद घातलेली आहे। अर्धा चमचा इथे मी वेलदोड्याची पावडर घातलेली आहे आणि थोडंसं जायफळ यामध्ये खिसून घालते। जायफळ घातल्यामुळे, वेलची घातल्यामुळे या पुरणाला खूप छान स्वाद आणि मस्त खमंग अशी चव येते। तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये सुंठ आणि बडीशेपची पावडर सुद्धा घालू शकता। घातलेलं सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं आणि आता या गुळाच्या मिश्रणामध्ये हे भाजलेलं थंड केलेलं बेसन घालायचं आहे आणि याचा छान घट्टसर असा गोळा आपल्याला बनवून घ्यायचा आहे। गूळ भिजवताना पाणी अगदी मी प्रमाणात घातलं होतं, त्याच्यामुळे सैलसर हा गोळा होणार नाहीये। पण जर कमी पडलं पाणी तर वरून साधं पाणी 1 ते 2 चमचा आपण घालू शकतो। त्यामुळे पाण्याचा वापर गूळ भिजवताना अगदी कमीत कमी करायचा आहे। तर इथे सगळं बेसन या मिश्रणामध्ये मी घातलेलं आहे आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते आणि हातानेच याचा गोळा बनवून घेते। हा पुरणाचा गोळा बनवताना मिश्रण जर अगदीच कोरडं वाटलं तर अगदी 1 ते 2 चमचा पाणी टाकून घट्टसर असा पुरणाचा गोळा तुम्ही बनवून घेऊ शकता। किंवा गूळ भिजवताना थोडंसं पाणी जास्त झालं आणि हे पुरणाचं मिश्रण सैलसर झालं तर काय करायचं, तर थोडंसं बेसन भाजून थंड करून तुम्ही यामध्ये घालू शकता। पण हे पुरण थोडंसं फिकं होऊ शकतं, कारण गुळाचं प्रमाण आपण जे मोजून घेतलेलं आहे त्यामध्ये बेसन वाढवून घातल्यानंतर हे पुरण फिकं होऊ शकतं आणि कडाकणी सुद्धा फिकी होऊ शकते। त्यामुळे गूळ भिजवताना पाणी अगदी कमीत कमी वापरा, म्हणजे पुरण अगदी परफेक्ट तयार होतं। तर हे पुरण आपलं तयार झालेलं आहे आणि कणिक मळून भिजण्यासाठी ठेवली होती, तर ही कणिक सुद्धा छान मुरलेली आहे। पुन्हा एकदा मिनिटभर ही कणिक मी मळून घेतली। छान सॉफ्ट अशी ही कणिक झालेली आहे आणि पुरण सुद्धा अगदी छान मस्त सॉफ्ट पण घट्टसर असं तयार झालेलं आहे। तर या कडाकणीसाठी ही कणिक हलकीशी सैलसर आणि छान सॉफ्ट असायला हवी आणि पुरण सुद्धा अगदी मऊसूत पण घट्ट असायला हवं। तर हे दोन्ही गोळे सारखेच आहेत। या दोन्हीचे एक समान आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत, म्हणजे कणकेचे जेवढे गोळे आपण बनवू तेवढेच गोळे पुरणाचे बनवायचे आहेत, म्हणजे पुरण एखाद्या गोळ्यामध्ये जास्त किंवा कमी पडणार नाही। तर इथे छोट्या आकाराचा हा कणकेचा गोळा मी बनवलेला आहे आणि याच आकाराचा छोटासा पुरणाचा गोळा मी बनवून घेते। पुरण भरल्यानंतर हे दोन्ही गोळे मिळून मध्यम आकाराचा हा गोळा तयार होईल। पण तुम्हाला जर कडाकणी मोठ्या आकाराची बनवायची असेल तर हे गोळे थोडेसे मोठ्या आकारामध्ये बनवून घेऊ शकता। तर आता या कणकेच्या गोळ्याची अशी वाटी बनवायची, यामध्ये हा पुरणाचा गोळा अशा पद्धतीने भरून पूर्णपणे बंद करून घ्यायचा आहे। पुरणपोळी बनवताना कणकेच्या वाटीमध्ये आपण जसा पुरणाचा गोळा भरतो त्याच पद्धतीने हे पुरण आपल्याला भरून पूर्णपणे बंद करून घ्यायचं आहे। याचं तोंड व्यवस्थित बंद करून घ्यायचं, म्हणजे पुरण बाहेर येणार नाही, कडाकणी लाटताना ती फुटणार नाही। तर हा गोळा अशा पद्धतीने थोडासा चपटा करून घेतला। तर इथे याच पद्धतीने आपल्याला सगळे गोळे बनवून घ्यायचे आहेत। तर हा बनवलेला गोळा एका भांड्यामध्ये काढून घेते आणि राहिलेल्या कणकेचे आणि पुरणाचे याच पद्धतीने सगळे गोळे मी बनवून घेतलेले आहेत। या कडाकण्या मी कमी प्रमाणात करत आहे, त्यामुळे सगळे गोळे एकाच वेळेला बनवलेले आहेत। तुम्ही जर जास्त प्रमाणात कडाकण्या बनवत असाल आणि गोळे सगळे जर एकाच वेळेला बनवलात तर ते गोळे थोड्या वेळानंतर कोरडे होतात आणि कडाकणी लाटताना फाटू शकते किंवा तळताना फुटू शकते। त्यामुळे जास्त प्रमाणात जर तुम्ही कडाकणी करत असाल तर 15 ते 20 पुरण भरून असे गोळे तयार करा, लाटून घ्या, तळून घ्या आणि त्यानंतर पुन्हा असे गोळे बनवून लाटून तळून घ्या। या पद्धतीने तुम्ही ह्या कडाकण्या बनवलात तर अजिबात फुटणार नाहीत किंवा फाटणार नाहीत।
तर आता एक एक गोळा घेऊन कडाकने मी लाटून घेते। सगळे गोळे आपल्याला झाकून ठेवायचे आहेत। एखाद्या डब्यामध्ये झाकून ठेवा किंवा कापडाखाली तुम्ही झाकून ठेवला तरी चालेल। तर हा गोळा मी गव्हाच्या पिठामध्ये घोळवून घेतलेला आहे आणि कडाकने लाटताना अधूनमधून जर गरज पडली तर गव्हाच्या पिठामध्ये घोळवून लाटून घ्यायची आहे। तर ही कडाकने अगदी पातळ लाटायची नाही आहे। आपण जशी पुरी बनवतो त्यापेक्षा अगदी हलकीशी पातळ अशी ही कडाकने लाटून घ्यायची आहे। अगदीच पातळ नाही किंवा अगदी जाडसर नाही, मध्यम आकाराची अशी ही कडाकने आपल्याला लाटून घ्यायची आहे। ही कडाकने लाटताना तेलाचा वापर न करता शक्यतो पिठाचाच वापर करायचा आहे आणि कडाकने अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे। कडाकने लाटल्यानंतर जर कडाकनेला थोडंसं पीठ राहिलं असेल तर ते एखाद्या कापडाने पुसून घ्यायचं, म्हणजे तेल जास्त काळं होणार नाही। तर ही कडाकने बघू शकताय आणि याची जाडी तुम्ही बघू शकताय, अगदी हलकीशी जाडसर अशी कडाकने लाटलेली आहे। ही कडाकने अगदी पातळ लाटायची नाही आहे, हलकीशी जाडसर ठेवायची आहे। काही कडाकने इथे मी बनवून घेतलेले आहेत। 10 ते 15 कडाकण्या झाल्यानंतर तळून घ्यायच्या। कडाकण्या लाटून अशा जर तुम्ही ठेवला तर तळताना त्या फुटू शकतात। मदतीला कोणी असेल तर एकट्याने लाटून दुसऱ्याने लगेच तळून घेतला तरी चालू शकतं, पण एकट्याने करत असाल तर सगळ्या कडाकण्या एकाच वेळेला करत न बसता 10 ते 15 कडाकण्या बनवून तळून घ्यायच्या। तर इथे तेल छान तापलेलं आहे। तेल खूप जास्त कडक तापवायचं नाही आहे, मध्यम तापलेल्या तेलामध्ये मध्यम गॅसवरतीच या कडाकण्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। या कडाकण्या तळायला जास्त वेळ लागत नाही, अगदी काही सेकंदामध्ये या कडाकण्या तळून होतात। तर अगदी हलक्याशा रंगावरती या कडाकण्या मी तळून घेणार आहे। तर तुम्हाला ज्या रंगावरती या कडाकण्या तळून घ्यायच्या आहेत तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही या कडाकण्या तळून घेऊ शकताय आणि या कडाकण्या सगळ्या छान टम्म अशा फुगल्या जातात। तर ही पारंपरिक भरली कडाकणी करताना सांगितलेलं प्रमाण वापरून आणि सांगितलेल्या टिप्स वापरून तुम्ही या जर कडाकण्या बनवलात तर अगदी खुसखुशीत आणि परफेक्ट अशा या तुमच्या कडाकण्या बनून तयार होतील। तर इथे याच पद्धतीने राहिलेल्या सगळ्या कडाकण्या बनवून मी तळून घेते। सगळ्या कडाकण्या अगदी छान टम्म फुगल्या जात आहेत आणि मस्त खुसखुशीत आणि छान रंगावरती या कडाकण्या तळून होत आहेत। सगळ्या कडाकण्या मी अशाच पद्धतीने तळून घेतलेल्या आहेत। अगदी टम्म फुगलेल्या, खुसखुशीत, तोंडात विरघळणाऱ्या, पारंपरिक आणि मस्त चवीच्या या पुरणाच्या भरल्या कडाकण्या बनून तयार झालेल्या आहेत। तर या कडाकण्या अगदी टम्म फुगलेल्या आहेत, मस्त खुसखुशीत होतात आणि अजिबात तेलकटसुद्धा झालेल्या नाही आहेत। मस्त अशा या कडाकण्या बनून तयार आहेत। एक कडाकणी तोडून दाखवलेली आहे, आतून छान मस्त पोकळ झालेली आहे, मस्त खुसखुशीत आणि पुरण बघू शकता तुम्ही सगळ्या बाजूनी छान एकसारखं पसरलेलं आहे। तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा ही भरली कडाकणी जरूर बनवून बघा। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद।